मासबंदी किंवा या संदर्भातला जो निर्णय आहे मुख्यमंत्री म्हणतायत की हा निर्णय सरकारचा नाहीच आहे, तर महापालिकेने घेतलेला निर्णय. महापालिका सरकारची नसते काय आम्हाला आज कळलं. महापालिकेवरती प्रशासक कोणाचा आहे? महापालिकेमध्ये आता लोकनियुक्त सरकार नाही आहे. या राज्यातल्या 27 महानगरपालिका सध्या फडणवीसांच्या ताब्यात आहेत खाजगीरित्या. मुंबईपासून नागपूरपर्यंत प्रशासक त्यांनी नेमलेले, निर्णय ते घेतात, आयुक्त ते नेमतात. त्याच्यामध्ये सरकारचा निर्णय नाही असं म्हणणं म्हणजे प्रशासनासंदर्भात कमी माहिती असणं असा याचा अर्थ होतो. देवेंद्रजी या राज्याचे 2-3 वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा प्रकारची फुटकळ विधानं करू नये. जो निर्णय असेल तो असेल. महानगरपालिका मुंबईची असेल, कल्याण डोंबिवली असेल किंवा अन्य काही असतील, तुम्ही जर निर्णय घेतला असेल तर तो निर्णय का घेतलाय लोकांना पटवून द्या. स्वातंत्र्य दिन सोहळा हा एक विजय सोहळा आहे. तो एक विजय उत्सव आहे, शौर्य उत्सव आहे. त्याच्यासाठी उपवास धरणं, अमुक करणं, तमुक करणं अशी कर्मकांड चालत नाही. अशी कर्मकांड जर केली असती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. जरा वीर सावरकर वाचा. हे भाजपचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वाचावं लागेल, भगतसिंगाचं साहित्य वाचावं लागेल की त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून ही क्रांती घडवली. हे असे फालतू आदेश काढून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही. काल तुम्ही बोलताना त्यावरती तुम्ही असं म्हटलं की यांना नपुंसक बनवायचं आहे का, शाकाहारी खाऊ घालून. कुठेतरी हा धारकरी वारकरी किंवा जे नाथ संप्रदाय आहे किंवा अनेक समाज आहेत जे शाकाहारी नपुंसक आहेत. महाराष्ट्राची परंपरा आहे. वारकरी संप्रदाय असेल, अनेक संप्रदाय महाराष्ट्रातले आहेत जे धार्मिक आहेत, ते परंपरेनं शाकाहारी, त्यांचा सन्मान केला पाहिजे. पण तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज इतकं मोठ्या देशाचं सैन्य ते शाकाहारावर चालत नाही. त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. पोलीस दल त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. तुम्ही एखाद्याच्या आहारावरती अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही. चला, मुंबईमध्ये फक्त उभाटा आणि मनसेची जागा नाही, इतर पक्षाची जागा आहे. असा तो समन्वय होतो. उच्च निवडणुकीमध्ये मोठा बदल तो आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतात, खास करून मुंबईत. आणि त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या सर्व प्रमुख नेत्यांशी दिल्लीतही चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी माणसाची राजधानी आहे, ती गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये. ही भूमिका काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 2 भाऊ आहेत, बंधू आहेत, ते एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत. त्याचं महाराष्ट्रानं स्वागत केलेलं आहे. भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाजामध्ये कुठेतरी वाद मला होताना माहिती दिसतोय आणि ऐकलं नाही. त्यांनी असं म्हटलं की पेशव्यांनी महाराजांचं आरमार जे आहे ते बुडवलं आणि कुठेतरी समाजामध्ये ते. मला भास्कर जाधव नक्की काय म्हणाले माझ्याकडे माहिती नाही. साहेब, नाशिकच्या आपल्याच एका पदाधिकाऱ्याने मोठं रॅकेट काढलेलं आहे सेशन कार्डचं. काय सांगाल सर? एकाच व्यक्तीचे 4 सेशन कार्ड आहेत, वेगवेगळ्या नावांनी आहेत. महिलेचं नाव आहे. मतदार याद्यामध्ये देशभरातच घोळ आहे. महाराष्ट्रातल्या जवळजवळ 58 विधानसभा मतदारसंघामध्ये हा घोळ मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याच्यामध्ये संगमनेरचा मतदारसंघ सुद्धा आहे. जी यादी मी पाहिली त्याच्यामध्ये 58 मतदारसंघ असे आहेत जिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा किंवा त्यांचे मित्र पक्ष जिंकू शकत नव्हते. त्या ठिकाणी त्यांचा जो विजय झालेला आहे त्याच्यामध्ये घोटाळे आहेत. आणि राहुल गांधी यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन साधं नाही आहे. त्या संदर्भातलं मी परवाही म्हणालो, जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन अधिक प्रभावी आणि मोठं होणार. अत्यंत खोटेपणाच्या माध्यमातून, फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत नरेंद्र मोदी
आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आलेले आहेत आणि त्यांना सत्ता सोडावी लागेल. शपथपत्र निवडणूक आयोग म्हणते शपथपत्र द्यायला तयार नाहीये. त्याच्यावर बोलून झालं आता.